लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यामध्ये 5 लाखांनी घट झाली। छाननी प्रक्रिया सुरू असतानाच लाभार्थ्यांमध्ये मोठी घट पाहायला मिळते। दरम्यान यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सवाल करत टीका केली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात 5 लाखांची घट झाली आहे। डिसेंबर 2024 मध्ये 2,46,00,000 लाभार्थी होते, मात्र जानेवारीत ही संख्या 2,41,41,00,000 आली आहे। 65 वर्षांवरील 1,05,00,000 लाभार्थी योजनेच्या वयोमर्यादेच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना वगळण्यात आलंय। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे 2 लाख लाभार्थी ज्यांना मासिक 1,500 रुपये मानधन मिळतंय त्यांनाही यातनं वगळण्यात आलंय। तर नमो शेतकरी मधून दरमहा 1,000 रुपये मानधन आहे, ज्यामुळे दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांना 500 रुपये मिळतील। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाही। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे।